ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 26 डिसेंबर 2023 मंगळवार, मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष पौर्णिमा, मृग नक्षत्र, शुक्ल योग आणि मिष्टिकर। जटाधरम पांडुरंगम शूलहस्तम कृपानिधिम सर्व रोग हरम देव दत्तात्रेयम भजे। आज मित्रांनो दत्त जयंती, सगळ्यांना सुप्रभात। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो आज शक्यतो आपल्याला जमत असेल तर कुठल्याही दत्त देवस्थानामध्ये जा, दत्त मंदिरात जा। जर जायला जमत नसेल तर घरातल्या घरात श्री गुरुदेव दत्त हा जप तरी करा। या दत्ताच्या जपाने, दत्त नामाच्या जपाने आपल्या खूप काही अडचणी दूर होतील। कलियुगामध्ये दत्त महाराज खूप प्रभावी ठरतात, कारण गुरुचरित्रामध्ये सुद्धा कलियुगाशी जेव्हा भाषण केलं त्यावेळी सांगितलं गेलेलं आहे की आपण जर दत्ताची कास धराल किंवा दत्त आराधना कराल तर कलियुगामध्ये आपला बचाव होऊ शकतो, कलीचा प्रभाव आपल्यावरती कमी होऊ शकतो, त्रास कमी होऊ शकतो। त्यामुळे शक्यतो आज आपण दत्त जयंतीच्या निमित्ताने कुठल्याही दत्त मंदिरात जावा आणि त्या ठिकाणी, किंवा जर दत्त मंदिर नसेल स्वामी समर्थांच्या मंदिरात जावा, कुठल्याही सद्गुरूंच्या मंदिरात जावा। शेवटी गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। म्हणजे गुरु हे सर्व ब्रह्मा विष्णू महेशाचं स्वरूप आहे। त्यामुळे आपण आज दत्ताची उपासना नक्की करा, आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतील आणि पुढील वर्ष जे आहे 2024 हे सुद्धा आपल्यासाठी खूप हितकारी शुभकारी ठरेल। चला तर सुरू करूया 12 राशींचं भविष्य कथन। मेष राशी, चुकीच्या पद्धतीने केलेला आहार विहार कदाचित आज आपल्याला हानिकारक ठरू शकतो किंवा आरोग्यात बिघाड सुद्धा होऊ शकते। आता नाही, आधी जरी केलेला असेल तर त्याचा त्रास सुद्धा कदाचित आज होऊ शकतो आरोग्याचा। वृषभ राशी, घडलेल्या गोष्टीचा अति विचार करणे टाळा, तो करण्यापेक्षा भविष्य काळाचा विचार करा, हितकारी उपयोगी ठरेल। मिथुन राशी, आज अति आत्मविश्वास आपल्याला कदाचित नुकसानदायी ठरू शकतो। मित्रांच्या सल्ल्यानुसार वागा, मित्रांचा सल्ला घ्या। कर्क राशी, विद्युत उपकरणे आज जराशे सांभाळूनच वापरा, जपून वापरा, काळजी घ्या। सिंह राशी, आज शक्यतो कर्ज घेणे टाळा, जमल्यास एखाद्याचा जर कर्ज घेतला असेल तर तो फेडण्याचा प्रयत्न करा, कर्ज फेडा। कन्या राशी, इतरांना गृहीत धरून कामे करणे टाळा, त्यांच्या मतांचा आदर करा किंवा त्यांचे मत घेऊनच कामे करा तर फायदा होईल। तुळ राशी, वाऱ्यावरच्या गोष्टींना, अफवांना बळी पडू नका, त्याच्यावर विश्वास ठेवू नका, पूर्ण अभ्यास करूनच बोला, पूर्ण अभ्यास करूनच कामे करा, अन्यथा आपण अडचणीत येऊ शकता। वृश्चिक राशी, कामात धावपळ वाढेल, जबाबदारीने कामे करा, सावकाश करा, वेळ लागला तरी चालेल पण जबाबदारीने करा। धनुराशी, नकारात्मक लोकांमुळे आपल्याला नकारात्मक भावना आपल्या मनात तयार होतील, त्या नकारात्मक भावनांचा आणि त्या लोकांचा आपल्यावरती प्रभाव सुद्धा पडेल, त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहा आणि सकारात्मक विचार करा। मकर राशी, मनातील इच्छा पूर्ण होतील, आनंद व समाधान लाभेल। कुंभ राशी, आज कुठलीच कामे घाई गडबडीत करू नका, घाई गडबडाने निर्णय घेऊ नका, थांबा, विचार करा। मीन राशी, मातुल घराण्याकडनं आपल्याला शुभ बातमी मिळेल किंवा मातुल घराण्याकडनं आपल्याला आर्थिक मदत सुद्धा होईल। आजचा दिवस 12 राशीच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ।